मित्रांनो, कबीरला पोलिसांनी अटक झाली, पण त्याचा खरा खेळ आत्ता सुरू झाला आहे. परब इन्फोटेकचा संपूर्ण सर्व्हर फक्त काही तासात कायमचा नष्ट होणार आहे आणि तो वाचवण्याची एकमेव चावी लपलेली आहे लंडनमधील कबीरच्या सिक्रेट टॉवरमध्ये. सिद्धार्थ आणि अनन्या आता त्या किल्ल्यात घुसणार आहे, पण त्यांना अजून माहितीच नाही की कबीरने त्यांच्यासाठी असा सापळा लावला आहे ज्यातून जिवंत बाहेर पडणं जवळजवळ अशक्य आहे. चला पाहूया सिद्धार्थ परब द अल्टिमेट किंग भाग 14. परब इन्फोटेकच्या त्या भव्य काचेच्या बोर्ड रूममध्ये बसवलेल्या विशाल स्क्रीनवर लाल रंगाचे आकडे अत्यंत निर्दयीपणे आणि वेगाने मागे जात होते. कॉरिडॉरमधून कबीरला पोलिसांनी बेड्या ठोकून बाहेर नेले होते, पण जाताना त्याच्या चेहऱ्यावर उमटलेले ते विकृत विजयी हास्य संपूर्ण बोर्डरूमच्या भिंतीवर अजूनही सावलीसारखे तरंगत होते. कबीरने मागे सोडलेला तो सायबर टाइम बॉम्ब संपूर्ण परब साम्राज्याच्या अस्तित्वाला थेट आव्हान देत होता. कबीर, तो स्वतः एक अत्यंत हुशार, चलाक आणि धोकादायक सायबर मास्टरमाइंड होता. परब इन्फोटेकच्या विरोधात रचलेला संपूर्ण कण, प्रोजेक्ट गरुडची चोरी आणि सिस्टीममधील मालवेअर हा संपूर्ण प्लॅन एकट्या कबीरच्या मेंदूतून जन्माला आला होता. बोर्डरूममध्ये उपस्थित असलेले सर्व डायरेक्टर्स, सिनियर बोर्ड मेंबर्स आणि IT चेस यांच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले होते. हवेतील तणाव इतका वाढला होता की कोणाचाही श्वास घेण्याचा आवाजही स्पष्ट ऐकू येत होता. जर 24 तासाच्या आत परब इन्फोटेकचा मुख्य सर्व्हर डिक्रिप्ट झाला नाही, तर प्रोजेक्ट गरुड, जो भारताच्या संरक्षण मंत्रालयाचा अत्यंत गुप्त, संवेदनशील आणि अब्जावधी रुपयांचा सायबर सुरक्षा प्रोजेक्ट होता, त्याचा संपूर्ण डेटा कायमचा डिलीट होणार होता किंवा तो डार्क वेबवर लिलावासाठी उपलब्ध होणार होता. दोन्ही परिस्थितींमध्ये परब इन्फोटेक उद्ध्वस्त झाली असती आणि सिद्धार्थ परबवर देशद्रोहाचा कलंक लागून संपूर्ण साम्राज्य क्षणात मातीत मिसळले असते. सर, आम्ही कबीरचा मेनफ्रेम ॲक्सेस ब्लॉक करण्याचा प्रयत्न करतो, पण त्याने सिस्टीममध्ये डेडमेन स्विच कोड इन्स्टॉल केला आहे, कंपनीचा सिनियर लॅब हेड थरथरत्या आवाजात म्हणाला. कबीरने अत्यंत गुंतागुंतीचा क्वांटम इन्क्रिप्टेड पासवर्ड वापरला आहे. जर आम्ही सक्तीने पासवर्ड क्रॅक करायचा प्रयत्न केला तर सर्व्हर स्वतःहून संपूर्ण डेटा एका सेकंदात वाईप आउट करेल. सिद्धार्थ परब त्याच्या मुख्य लाकडी खुर्चीवर बसला होता. त्याचा गडद काळ्या रंगाचा 3 पीस सूट नेहमीप्रमाणे कडक आणि रुबाबदार होता, पण त्याचे डोळे आता कमालीचे शांत, गंभीर आणि तीक्ष्ण झाले होते. जेव्हा वाघ अत्यंत शांत असतो तेव्हा तो सर्वात धोकादायक हल्ल्याच्या तयारीत असतो, हे कबीर विसरला होता. सिद्धार्थने त्याच्या हातामधील वाईनचा ग्लास बाजूला ठेवला. तो शांतपणे उठला आणि भव्य स्क्रीनच्या समोर येऊन उभा राहिला. त्याचे ताठ खांदे आणि आक्रमक बॉडी लँग्वेज पाहून बोर्डरूममधील सर्वांचे बोलणे थांबले. सगळ्यांनी शांत व्हा. सिद्धार्थचा तो खोल, भारदस्त आवाज हॉलमध्ये गुंजला. कबीरला वाटते की त्याने मला चक्रव्यूहात पकडले. त्याला वाटते की पोलिसांनी त्याला नेलं म्हणजे त्याचा खेळ संपला आणि माझा विनाश सुरू झाला. पण कबीर एक गोष्ट विसरला. या परब इन्फोटेकच्या सिस्टीमचा मूळ रचनाकार मी आहे. कबीरने जो कोड वापरला आहे तो लंडनच्या डार्क वेब सर्व्हरशी कनेक्टेड आहे. कबीरने जेलमध्ये जाण्यापूर्वी त्याची मुख्य सर्व्हर चावी लंडनमध्ये असलेल्या त्याच्या सिक्रेट प्रायव्हेट सर्व्हरमध्ये, कबीर व्हिक्टोरिया सर्व्हरमध्ये लपवून ठेवली आहे. अनन्या, जी आता तिच्या खऱ्या राजेशाही रूपात त्या मजेंडा रंगाच्या भव्य गाऊनमध्ये उभी होती, तिने तिच्या चष्म्याच्या मागून सिद्धार्थकडे पाहिले. तिच्या डोळ्यात आता कबीरच्या या खेळाची भीती नव्हती, तर सिद्धार्थच्या अथांग बुद्धिमत्तेवरचा आणि ताकदीवरचा नितांत विश्वास होता. सिद्धार्थ, अनन्या पुढे येत म्हणाली, कबीरने सुरुवातीपासूनच सर्वांना फसवले. त्याने परब इन्फोटेकच्या विरोधात हा शेवटचा सायबर बॉम्ब स्वतःच्या फायद्यासाठी आणि वर्चस्वासाठी तयार ठेवला आहे. याचा अर्थ आपल्याला लंडनमध्ये जाऊन कबीरच्या त्या गुप्त सर्व्हरमधूनच मुख्य पासवर्ड रिकव्हर करावा लागेल. अगदी बरोबर अनन्या.
सिद्धार्थच्या ओठांवर एक तीक्ष्ण डेंजर हसू उमटले. कबीरला वाटतं त्याने गेम संपवला. कबीर, तू विसरलास. किंग कधीच दुसऱ्याच्या पटावर खेळत नाही. तो स्वतःचा पट तयार करतो. कबीरने आपल्याला 24 तास दिलेत ना. आपण पुढच्या 12 तासात लंडन गाठून कबीरच्या सिक्रेट अड्ड्यात घुसून त्याचा हा सायबर बॉम्ब त्याच्याच तोंडावर फोडू. दुपारचे ठीक 1 वाजले होते. मुंबईत मुसळधार पाऊस पडत होता. आकाशात विजेचा कडकडाट सुरू होता आणि रस्त्यांवर पाण्याचे लोट वाहत होते. सिद्धार्थच्या प्रायव्हेट जेटची तयारी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवर पूर्ण झाली होती. परब इन्फोटेकची कोर टीम आणि सर्व्हर एक्सपर्ट्स मुंबई सर्व्हरचा टेम्परेचर लॉक सांभाळत होते, तर सिद्धार्थ आणि अनन्या थेट लंडनला उड्डाण करणार होते. मुंबईच्या त्या पावसाळ्यात काळ्या रंगाची आलिशान मर्सिडीज मेबॅक एअरपोर्टच्या दिशेने अत्यंत वेगाने धावत होती. गाडीच्या काचा डार्क होत्या आणि आत फक्त सिद्धार्थ आणि अनन्या होते. अनन्याने आता तिचा तो साधा ड्रेस आणि चष्मा पुन्हा घातला होता, कारण लंडनमध्ये कबीरच्या गुप्त एजंट्सना आणि नेटवर्कला चकवा देण्यासाठी तिला अजूनही नंदिनी बनूनच वावरायचे होते. गाडीच्या मागच्या सीटवर एक अनाकलनीय शांतता पसरली होती. अनन्या खिडकी बाहेर पाहत होती. तिच्या मनात एका बाजूला कबीरच्या त्या विश्वासघाताचा राग होता, तर दुसऱ्या बाजूला कबीरच्या खतरनाक जाळात अडकलेल्या सिद्धार्थसाठी वाटणारी प्रचंड काळजी होती. अजूनही कबीरचाच विचार करतेस? सिद्धार्थचा तो खोल मादक आवाज तिच्या कानावर पडला. अनन्याने त्याच्याकडे वळून पाहिले. सिद्धार्थने अंगातील ब्लेझर काढून बाजूला ठेवला होता. शर्टच्या बाह्या कोपऱ्यापर्यंत दुमडलेल्या होत्या. त्याच्या हाताच्या नसा ताणलेल्या दिसत होत्या, ज्या त्याच्या आतल्या संतापाची साक्ष देत होत्या. त्याने अनन्याचा नाजूक थंड पडलेला हात आपल्या मोठ्या उबदार हातामध्ये घेतला. सिद्धार्थ, कबीर फार कपटी आहे, अनन्या म्हणाली. तिच्या आवाजात हलकी थरथर होती. त्याने केवळ आपल्या कंपनीवर वार केला नाही, तर तो IT जगातील एका सापासारखा माणूस आहे. लंडनमध्ये कबीरचे स्वतःचे अंडरवर्ल्ड कनेक्शन आहे. त्याने तिथे स्वतःचा सिक्रेट सायबर फोर्ट उभारला आहे. आपण थेट त्याच्या सर्वात सुरक्षित गुहेत चाललो आहोत. सिद्धार्थने तिचा हात थोडा घट्ट आणखीन पकडला आणि एका झटक्यात तिला स्वतःच्या जवळ ओढले. अनन्या थेट त्याच्या रुंद भक्कम छातीशी जाऊन धडकली. तिच्या गालावर सिद्धार्थच्या उष्ण श्वासांची थरथर जाणू लागली. अनन्या, या जगाला वाटतं की मी एक कॉर्पोरेट किंग आहे, ज्याच्याकडे अब्जावधीची संपत्ती आणि पॉवर आहे. सिद्धार्थने अत्यंत मऊ, हळुवार पण ठाम आवाजात तिच्या डोळ्यात पाहत म्हटले. पण काल रात्री जेव्हा तू त्या डोंगराच्या कड्यावर मला मिठी मारलीस ना, तेव्हा मला समजलं की माझं खरं साम्राज्य कोणतं आहे. तू माझी क्वीन आहेस आणि एका राजाच्या साम्राज्यावर जेव्हा कबीर सारख्या क्षुद्र शत्रू चाल करून येतो, तेव्हा राजा डिफेन्स करत नाही, तो शत्रूचा समूळ प्राणांत करतो. कबीरने माझ्या कंपनीवर हात टाकला, माझ्या विश्वासाचा घात केला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याने तुला त्रास दिला. यासाठी त्याला अशी शिक्षा मिळेल जी कबीर आणि त्याचे संपूर्ण जगातील हॅकर नेटवर्क आयुष्यभर लक्षात ठेवेल. अनन्याने तिच्या दोन्ही नाजूक हातांनी सिद्धार्थचा चेहरा पकडला. तिचे ओठ हलकेच थरथरले. मला वचन द्या सिद्धार्थ, आपण कबीरचा हा खेळ संपवून एकत्र सुरक्षित परत येऊ. सिद्धार्थ काहीच बोलला नाही. त्याने हळूच खाली झुकून तिचे ओठ आपल्या ओठांमध्ये कवेत घेतले. तो एक अत्यंत शांत, प्रदीर्घ, आश्वासक आणि प्रेमळ किस होता. त्या चुंबनात लंडनच्या भूमीवर होणाऱ्या आगामी युद्धाची तयारी आणि परस्परांबद्दलचे अथांग अभेद्य प्रेम दोन्ही सामावले होते. गाडी एअरपोर्टवर पोहोचली. सिद्धार्थ आणि अनन्या मर्सिडीजमधून बाहेर पडले आणि मुसळधार पावसात चालत थेट प्रायव्हेट जेटच्या पायऱ्या चढून आत गेले. जेटचे इंजिन गरजले आणि विमान लंडनच्या दिशेने हवेत झेपावले. भारतीय वेळेनुसार रात्रीचे 9:30 वाजले होते जेव्हा सिद्धार्थचे प्रायव्हेट जेट लंडनच्या प्रसिद्ध हिथ्रो एअरपोर्टवर लँड झाले. लंडनमध्ये सध्या कडाक्याची थंडी होती. धुके पसरले होते आणि मंद पाऊस पडत होता. एअरपोर्टच्या VIP रनवेवर सिद्धार्थसाठी एक काळ्या रंगाची आलिशान रॉयल आधीच सज्ज उभी होती. त्यांचे टार्गेट स्पष्ट होते. कबीर विक्टोरिया टॉवर,
लंडनच्या कॅनरी वार्फ या अत्यंत पॉश आणि फायनान्शियल डिस्ट्रिक्टमध्ये असलेली ती 45 मजली भव्य काचेची इमारत कबीरचा मुख्य आंतरराष्ट्रीय अड्डा होती. कबीरने भारतात राहून लंडनच्या याच इमारतीमधील तळघरात आपला सर्वात सिक्रेट हायटेक सर्व्हर रूम बनवला होता, जिथून परब इन्फोटेकच्या सायबर बॉम्बचा मुख्य पासवर्ड आणि डेड मेन स्विच कंट्रोल होत होता. मुंबईतील सर्व्हरवर वेळ वेगाने कमी होत होती. रोल्स रॉयल व्हिक्टोरिया टॉवरपासून थोड्या अंतरावर एका अंधाऱ्या गल्लीत थांबली. सिद्धार्थने अंगात काळ्या रंगाचा लांब ओव्हरकोट घातला होता आणि अनन्याने काळ्या रंगाचे लेदर जॅकेट आणि जीन्स घातली होती. डोळ्यांवरचा चष्मा काढून तिने तिचे केस घट्ट बांधले होते. आज ती नंदिनी नव्हती, तर कबीरचा खात्मा करण्यासाठी सिद्धार्थच्या खांद्याला खांदा लावून लढणारी एक वीरांगना होती. सिद्धार्थ, इमारतीची सिक्युरिटी कबीरने अतिशय क्लिष्ट बनवली आहे. अनन्याने टेबलवर इमारतीचा डिजिटल ब्ल्यूप्रिंट पाहत सांगितले. मुख्य प्रवेशद्वारावर लेझर ग्रिड्स, मोशन डिटेक्टर्स आणि कबीरच्या स्वतःच्या फेशियल रेकग्निशन सिस्टीमचे लेयर्स आहेत. जर कोणी बिनबुडाचे आत घुसण्याचा प्रयत्न केला तर कबीरचा लंडन सर्व्हर लगेच अलर्ट होईल आणि मुंबईतील सर्व्हर आधीच सेल्फ डिस्ट्रक्ट मोडवर जाईल. कबीरला वाटते की तो जगातील सर्वात हुशार हॅकर आहे. सिद्धार्थने खिशातून एक छोटा निळ्या रंगाचा डिजिटल ट्रान्समीटर काढला. कबीरने काल रात्री जेव्हा परब इन्फोटेकच्या सर्व्हरवर हल्ला केला तेव्हा त्याने एक छोटीशी चूक केली. त्याने ज्या लंडन IP ॲड्रेसवरून सिस्टीम हॅक केली होती त्या सिस्टीमचा रूट मी आधीच ट्रॅक केला होता. कबीरने मला सापळ्यात पकडण्याचा प्रयत्न केला, पण त्यानेच मला त्याच्या त्या लंडनच्या किल्ल्याची चावी दिली. सिद्धार्थने ट्रान्समीटर ऑन केला. कबीर व्हिक्टोरिया टॉवरच्या मुख्य सिक्युरिटी गेट्सचे लाईट्स क्षणभर फ्लिकर झाले आणि लेझर सिस्टीम 5 मिनिटांसाठी बायपास झाली. आपल्याकडे फक्त 15 मिनिटं आहेत कबीरच्या तळघरातील मेन सर्व्हर रूममध्ये पोहोचण्यासाठी. चल. सिद्धार्थने अनन्याचा हात पकडला आणि ते दोघे अंधाराचा फायदा घेत इमारतीच्या सिक्रेट फायर एक्झिटमधून आत घुसले. पुढच्या भागात तुम्ही पाहाल सिद्धार्थ आणि अनन्या कबीरच्या सिक्रेट सर्व्हर रूमपर्यंत पोहोचतील का, आणि दरवाजा उघडताच त्यांच्यासमोर अशी अनेक संकटे उभे असेल ज्याची त्यांनी कधीच कल्पना केली नसेल. आणि मुंबईतील सर्व्हरचा काउंटडाऊन संपण्याआधी सिद्धार्थ प्रोजेक्ट गरुड वाचवू शकेल का, हे जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्की पहा. बाकी आजचा भाग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. धन्यवाद.